नमस्कार. मी वर्षा जेजुरकर घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. महिला सक्षमीकरणाला चालना देणे, महिलांना आत्मनिर्भर बनवणे, महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणे, महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा, त्यांच्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या, तसेच त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावं या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक 31 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय काढलेला आहे. आणि तो शासन निर्णय कोणता आहे, त्या शासन निर्णयाचा फायदा काय आहे, त्या शासन निर्णयाचे लाभार्थी कोण कोण आहेत आणि अर्ज कुठे करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा नक्की बघा. तर तो महत्त्वाचा शासन निर्णय आहे दिनांक 31 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने हा शासन निर्णय काढलेला आहे. आणि राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. तर आता हा शासन निर्णय नेमका काय आहे ते आपण समजून घेऊया. तर तो शासन निर्णय असा आहे की राज्यातील इच्छुक महिला व मुलींना रोजगाराची संधी मिळण्यासाठी पिंक ई रिक्षा जी आहे तर त्यामध्ये त्या योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तर त्या सुधारणा कोणकोणत्या आहेत, तर सदर योजनेमध्ये ई रिक्षा किमतीच्या 20% शासन अनुदानाऐवजी आता थेट 40% अनुदान हे शासन राज्य स्तरावरून अदा करण्यात येणार आहे. म्हणजे दुपटीने अनुदानामध्ये आता वाढ झालेली आहे. रिक्षाची जी काही किंमत असेल तिच्या 40% अनुदान हे आता शासनाकडून आपल्याला मिळणार आहे. तर ही एक महत्त्वाचा असा आर्थिक लाभ हा महिलांचा होणार आहे. आता ई रिक्षाच्या 40% भार हा शासन उचलणार आहे आणि 60% भार हा पूर्णतः लाभार्थ्याने उचलायचा आहे का, तर नाही. 10% फक्त लाभार्थ्याचं स्वतःचं म्हणजे त्या महिलेचं भांडवल असणार आहे. आणि उर्वरित रक्कम जी आहे तर ती आता 40%चं टेन्शन गेलं. 40% अनुदान म्हणजे 40% रिक्षाची जी काही किंमत असेल तिच्यापैकी 40% रक्कम ही राज्य शासनाकडून मिळणार आहे. आणि उरलेले 60% जे आहे तर ते पूर्ण त्याचा भार हा लाभार्थीवर पडणार आहे का, तर मुळीच नाही. तर त्यातील 10% रक्कम ही लाभार्थी किंवा जी काही महिला असेल इच्छुक गरजू किंवा पात्र जी काही महिला असेल तर तिने 10% स्वभांडवल त्यामध्ये द्यायचं आहे. आणि उरलेली रक्कम जी कोणी पुरवठादार कंपनी असेल ती कंपनी बिनव्याजी स्वरूपात तुम्हाला बँकेद्वारे किंवा नागरी सहकारी पतसंस्था असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, खाजगी बँका असतील यांच्या मार्फत ती रक्कम बिनव्याजी स्वरूपात मिळणार आहे. मग ही रक्कम जी मिळणार आहे ती तुम्हाला कर्ज स्वरूपात मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पिंक ई रिक्षा घेणार आणि तुमचा व्यवसाय तिथे सुरू होईल तर त्यावेळेस तुम्हाला ते कर्ज स्वरूपात जी रक्कम तुम्ही घेतलेली आहे तर तिचा तुम्हाला जी परतफेड करावी लागणार आहे. आता या योजनेअंतर्गत यापूर्वी काही लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला असेल, काही महिलांनी, तर त्यांना 20% अनुदान मिळालेलं असेल. मग त्यांचं नुकसान होणार आहे का, तर त्यांचा लॉस कुठल्याही स्वरूपाचा होणार नाही. त्यांना देखील 40% इतकी रक्कम या शासन निर्णयान्वये देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा देखील कुठल्याही प्रकारचा तोटा यामध्ये होणार नाही. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं अनुदान कुणामार्फत वाटप होणार आहे, तर आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्या मार्फत सदर योजनेअंतर्गत पात्र ज्या काही महिला असतील त्यांना अनुदान वाटप होणार आहे यांच्या कार्यालयामार्फत. तर राज्यभरातून 5,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि 5,000 महिलांची निवड झाल्यानंतर आयुक्त महिला बाल विकास पुणे यांच्या मार्फत तुम्हाला अनुदान देखील मिळणार आहे. तर आता अर्ज कुठे करायचा, तर त्यासाठी पण तर या योजनेअंतर्गत अर्ज कुठे कराल, तर महिला बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला अर्ज करता येईल. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे नारी शक्ती दूत ॲप आहे त्या ॲपवरती देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे देखील तुम्हाला या योजनेची माहिती मिळेल. त्यानंतर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही आहेत CDPO साहेब असतात तर त्यांच्याकडे देखील आपल्याला या योजनेची माहिती मिळेल. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी जे असतात तर त्यांच्याकडे देखील तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल. तुमचे अर्ज भरून घेतले जातील. तर अशा प्रकारे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण अर्ज भरू शकता. आणि या योजनेची माहिती आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, आपल्या गावामध्ये या योजनेची माहिती आपल्याला परिपूर्ण मिळेल. आणि ज्या कोणी गरजू महिला आहेत तर त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. तर आता या योजनेसाठी पात्रता काय काय असणार आहे, तर पहिली पात्रता असणार आहे महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी असायला हवे
कारण राज्यभरातून 5,000 लाभार्थी या योजनेसाठी निवडले जाणार आहे आणि पहिलीच अट आहे की तुम्ही महाराष्ट्र शासनाचे रहिवासी असायला हवे, तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र असायला हवं. दुसरं जे आहे तुमचं आधार कार्ड, ओळखपत्र तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे, त्यामुळे आधार कार्ड तुमचं अपडेट असलं पाहिजे. त्यानंतरचं तिसरं जे आहे उत्पन्नाचा दाखला, तुमचं 2 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असायला हवं. आणि नंतर चौथं जे आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना जो आहे तो तुमच्याकडे असायला हवा. जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तरी हरकत नाही, तुम्ही आता देखील ड्रायव्हिंग क्लाससाठी अप्लाय करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पिंक रिक्षा मंजूर होईल तोपर्यंत तुमचा क्लास पण झालेला असेल आणि तुम्हाला लायसन पण आलेलं असेल. म्हणजे तुम्ही आता जरी अप्लाय केला तरी सुद्धा चालेल. चला तर पटकन कागद, पेन, वही काय जे असेल ते काढा आणि मी जे कागदपत्र सांगत आहे ते पटापट लिहून घ्या. तर या योजनेसाठी, पिंक ई रिक्षा या योजनेसाठी काय काय कागदपत्र आपल्याला आवश्यक आहे, तर पहिलं जे आहे आधार कार्ड, दुसरं जे आहे ते म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र, तिसरं जे आहे ते म्हणजे आपलं बँक पासबुकची सत्यप्रत म्हणजे झेरॉक्स प्रत, त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन. या 4 महत्त्वाच्या आपल्याला जे दस्तऐवज आहेत, कागदपत्र आहेत ते आपल्याला लागणार आहेत, ते आपण काढून घ्यायचे आहेत. त्यानंतरचं जे आहे तर आता राज्यभरातून 5,000 महिलांना लाभ द्यायचा आहे. तर यामध्ये प्राधान्यक्रम कसा ठरणार आहे, तर विधवा, घटस्फोटित, त्यानंतर निराधार, जे गरजू महिला आहेत तर त्या महिलांना आधी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि मग इतर महिलांचा विचार केला जाणार आहे. तर महिलांना, एकल महिला ज्या आहेत तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ही संधी आता राज्य शासनाने दिलेली आहे. तर या संधीचं आपण सर्वांनी सोनं करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या मैत्रिणींपैकी किंवा आपल्या गावामधील जर कोणी गरजू महिला असेल आणि तिला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.